हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर तुम्ही पाहिलंच असेल, सकाळी 6:05 मी उठले. त्यानंतर अंघोळ वगैरे ते आवरलं आणि त्यानंतर लगेचच आले मी किचनमध्ये. आणि किचनमध्ये आल्यानंतर जर तुम्ही मला पहिल्यापासून फॉलो करत आहे तर तुम्हाला माहीतच असेल की मी सगळ्यात आधी गॅसची पूजा करून घेते, स्वतःला हळदी कुंकू लावते आणि त्यानंतर लगेचच मी आता ठेवलेले एक तांब्याभरून पाणी गरम करण्यासाठी, कारण मी रोज सकाळी कोमट पाणी पिते एक तांब्या भरून. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून जास्त गरम नाही पिल्या जात, पण ॲटलिस्ट कोमट होईपर्यंत तरी मी ते गरम करते आणि पिते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये काही वाटत नव्हतं, काही प्रॉब्लेम वाटायचा नाही गरम पाणी प्यायला. पण आता उन्हाळा जसा सुरू झाला तसं थोडं हे होतं, म्हणून मग थोडंसं कोमटच करते. त्यानंतर मी किचनची जी छोटीशी बाल्कनी त्याचा दरवाजा ओपन केला आणि त्या दरवाज्यातच बसून आता मी पाणी पिते. सकाळचे एवढे 5 ते 10 मिनिट मी स्वतःसाठी काढतेच. आणि त्यानंतर जी कामाला लागते ती नॉनस्टॉप 1 वाजेपर्यंत. थंबनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की आज मी तुमच्यासोबत सकाळी 6 ते दुपारी 1 पर्यंतचं रुटीन शेअर करत आहे. तर सगळ्यात आधी माझं पाणी वगैरे पिऊन झालं आणि त्यानंतर मी जे माझं किचन आहे त्याच्यासमोरच एक थोडीशी स्पेस आहे, जे बाथरूम वगैरे त्याच्यासमोर येतं आणि त्यानंतर लगेचच माझं मेन डोअर येतं. तर मग मी ते किचन स्पेस आणि बाहेरचं जे मेन डोअर असतं, मेन डोअरची बाहेरची जी जागा आहे ते सगळं आता साफ करून घेते, झाडू मारून घेते आहे. सकाळी मी फक्त एवढं जे स्ट्रेट येतं तेवढंच केर काढते. कारण इकडे हॉलमध्ये आमचा बेड असतो, त्यामुळे म्हणजे सोफा कम बेड आहे आमच्याकडे, तर आम्ही सध्या तर हॉलमध्ये झोपतो आहे. तर मग तिथं सगळे हे दोघं पण झोपलेले होते आणि त्यांना उगीचच माझ्या कामामुळे डिस्टर्ब नको व्हायला म्हणून मी माझे शांततेत आपले काम करते आहे. सध्या तर एवढंच केर काढते आणि नंतर मी तिकडचा पण केर काढते. आणि आता मेन डोअर उघडले आणि अगोदर मी प्लायवूड जे लावलेलं आहे पिल्लूसाठी, आम्ही ते प्लायवूड लावलेले, कारण तो खूप बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो आणि सेकंड फ्लोअरला असल्यामुळे थोडी भीतीच वाटते. म्हणून आम्ही प्रत्येक दरवाजाला, म्हणजे 3 डोअर आहेत आमच्यावरती, ते 3ही डोअरला आम्ही असे प्लायवूड लावून घेतलेले. त्यानंतर ज्या चपला बाहेर होत्या त्या व्यवस्थित अशा इथं चप्पलच्या स्टँडवरती ठेवलेल्या. आणि त्यानंतर मी एक पुसायचा कपडा घेतला आहे आणि त्या कपड्याने बाहेरचं जे माझं छोटंसं मेन डोअरच्या बाहेर प्रवेशद्वाराच्या बाहेर जे एरिया आहे तो पुसून घेते, कारण लगेचच खाली उतरायला सीडी आहे म्हणून तेवढाच पॅसेज आहे. आणि तो पुसून झाल्यानंतर छान कोरडा पडल्यानंतर त्याच्यावरती लगेचच आपली रांगोळी पण काढून घेते, कारण मग नंतर परत मला एकदा का प्लायवूड लावलं तर मग परत रांगोळी काढायला होत नाही आणि पिल्लू जर उठलं तर तो मला रांगोळी काढूच देत नाही. त्यामुळे मी लगेचच तो झोपला आहे तोपर्यंत रांगोळीचं काम उरकून घेते. आणि त्यानंतर हे पाहू शकता की अशा पद्धतीचा माझा बाहेरच्या गॅलरीचा व्ह्यू येतो. तुळशीसमोर पण थोडीशी रांगोळी काढलेली आहे आणि मेन डोअरसमोर थोडीशी रांगोळी काढली आणि हे असं स्ट्रेट डायरेक्ट माझं किचन आहे. आणि आता मी आलेली आहे किचनमध्ये मी स्टार्टिंगला अगोदर डाळ भाताचं कुकर लावून घेते, कारण एकदा का डाळ भात शिजला आणि पीठ भिजवल्या गेला तर निम्मा अर्धा स्वयंपाक झाल्यासारखंच वाटतं. डाळ भात शिजला तर मला पिल्लूला पण खाऊ घालता येतं, त्याच्यामुळं मग मी अगोदर डाळ भाताचं कुकर लावून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी म्हटलं ना की तो उठूनच बसलेला आहे आणि त्याला उठलं का लगेचच किचन वाट्यावरच बसायचं असतं. माझं जिथं काम असेल तिथं त्याला बसायचं असतं, तर ते या ठिकाणी मी त्याला बसवलं आणि त्यानंतर लगेचच मी पीठ पण भिजवून घेतलं आहे. पिठाचा तर मी काहीच डिटेल व्हिडिओ केलेला नाही आहे, कारण मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर पिठाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे की मऊ लुसलुसीत चपात्या होण्यासाठी पीठ कसं मळायचं हा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तर तो पण नक्की चेकआउट करा. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मला 8-9 चपात्या करायच्या, त्या अंदाजाने मी पीठ मळलं. यामध्ये एक मी कप ठेवलेला, मेजरिंग कप टाईप आहे तो, कारण मला आटा मेकर जे आहे त्याच्याबरोबर तो आलेला होता, तर मी त्यातच तो ठेवलेला आहे. तर त्या 1 कप पिठामध्ये 2 चपात्या होतात, तर मग मी ते 4 कप पीठ घेतलेलं आहे, तर बरोबर माझ्या यामध्ये 8 चपात्या तयार होतील.
तर या ठिकाणी माझं पीठसुद्धा आता मळून झालं आहे आणि मी ते साईडला झाकून ठेवले. त्यानंतर मी हात वगैरे धुतले, कारण ते हात जर तसेच ठेवले तर खूप कडक होतात आणि दुसऱ्या सगळ्या कामांमध्ये पण लागतात. आणि त्यानंतर हात धुवून झाल्यानंतर मी दूध तापत ठेवलं होतं. आता मी हे दूध पिल्लूला देणार आहे. त्याला उठलं का थोडंसं लागतंच, कारण रात्रभर उपाशी असतो. त्यामुळे उठल्या उठल्या त्याला थोडं अगोदर पाणी पाजलं आणि त्यानंतर आता हे दूध पण मी पाजून घेते. त्यानंतर लगेचच एक साईडला मी भाजीची पण तयारी करते. दूध मी त्याच्या डॅडाकडे दिलं तर त्याला पाजायला, मग तेवढा वेळ माझ्याकडे होता, तर मी तेवढ्या वेळात भाजीची तयारी केली. भाजीची तयारी म्हणजेच कांदा आणि टोमॅटो मी चिरून घेतले, कारण मला चवळीची उसळ बनवायची होती. कांदा टोमॅटो चिरून झाल्यानंतर आम्ही दोघांनी चहा घेतला आणि मी लगेचच पिल्लूला आंघोळसुद्धा घालून घेतली, म्हणजे माझं ते काम उरकून गेलं. आणि त्यानंतर मी आता या ठिकाणी भाजी पण तयार करून घेते. भाजीमध्ये मी काही नाही, एकदम सिंपल केलं होतं. तेल टाकलं, तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी घातली, त्यानंतर कांदा परतून घेतला आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला. आणि कांद्यामध्ये मी 1 चमचा मीठ पण घातलं होतं, कारण त्यामुळे कांदा लवकर शिजला जातो. आणि कांदा परतत होता तोपर्यंतच मी जे भिजवलेली चवळी होती ती सुद्धा धुवून घेतली आणि त्यानंतर कांद्यामध्ये टोमॅटो घातले, ते छान शिजेपर्यंत परतवून घेतले. आणि त्यानंतर मी त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि थोडासा काळा मसाला घातला आणि पाणी टाकून त्यामध्ये चवळीसुद्धा घातली आणि पाणी टाकून ते शिजायला झाकण लावून दुसऱ्या गॅसवरती ठेवलं. आणि अलीकडच्या गॅसवरती लगेचच मी चपात्यांसाठी तवासुद्धा ठेवून घेतला. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की मी आता ह्या उंड्याचे, मोठा उंडा होता त्याचे छोटे छोटे 8 उंडे बरोबर माझे झाले, म्हणजे 8 चपात्या होतील एवढे. आणि लगेच पिल्लू पण येऊन बसलेला आहे माझ्या शेजारी, कारण त्याचे डॅडा आंघोळीला गेले होते. त्याला मग कोणी ना कोणी लागतं, ते माझ्याजवळ नाही तर त्यांच्याजवळ असं असतोच. आणि त्याला आता सवय झाली, त्यामुळे त्याला किचन वाट्यावरसुद्धा काही प्रॉब्लेम होत नाही. आणि तो कशाला जास्त हात वगैरे नाही लावत. गरम हे त्याला कळतं, गार गरम हे सगळं कळतं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नसतो. आणि या ठिकाणी माझ्या चपात्या पण सगळ्या करून झाल्या आणि मी चेक करत होते की भाजी शिजली का नाही. तर भाजी थोडीशी कच्चीच मला वाटली, म्हणून मी परत कमी गॅस करून ती भाजी शिजण्यासाठी ठेवून दिलेली आहे. आणि या ठिकाणी चपात्या थोड्याशा गार पडल्या का मग मी त्या पोळीच्या डब्यामध्ये ठेवून घेते, कारण मग त्या मऊ राहतात. आणि ज्या चपात्या मला टिफिनमध्ये द्यायच्या त्या चपात्या मी वरतीच ठेवल्या, पोळीच्या डब्यामध्ये नाही ठेवल्या, कारण जास्त गरम मी टिफिनच्या डब्यात भरू शकत नाही, म्हणून त्या गार होण्यासाठी वरती ठेवल्या. आणि नंतर मी त्या म्हणजे टिफिनच्या डब्यामध्ये भरून घेईल. आणि या ठिकाणी मी चेक केलं आहे की डाळ भात पण आपला झालेला आहे. मी डाळ थोडीशी घोटून घेतली, त्यामध्ये तूप टाकलं आणि थोडीशी हळद टाकली, कारण मी पिल्लूला अशीच खाऊ घालते, त्याला फोडणी वगैरे नाही देत, त्याला फोडणीचं वरण नाही आवडत, त्याला फिक्कं नुसतं शिजवलेलं वरण आणि भात असंच आवडतं. तर मग या ठिकाणी माझं वरण भात दोन्ही झालेलं आहे. आणि मी गॅसच्या साईडला एक स्टीलची स्टँड ठेवला आणि त्याच्यावरती वरण भाताचे दोन्ही डबे ठेवून घेतले, म्हणजे एक जागा मोकळी होईल आणि मला हे साफ करता येईल. त्यामुळे मी एक साईडला सगळं ठेवून घेतले. त्याच्याच तिथं मी टिफिनमध्ये द्यायच्या पोळ्या पण ठेवल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मी हे तेलाचं जे छोटंसं जार आहे माझ्याकडे, तो पण मी जो चपात्याच्या वेळेस वापरते तो पण मी व्यवस्थित क्लीन करून वरती ठेवलेला आहे, कारण ते तेलाचं भांडं जर वेळच्या वेळी क्लीन नाही केलं तर ते खूप जास्त चिकट होतं. त्यामुळे मी ते क्लीन करून ठेवलेलं आहे. आणि आता मी जे माझे पडलेले होते, म्हणजे जेवढे पडलेले होते तेवढे भांडे मी आता घासून घेते, कारण मग परत जर भांडे साचण्याचा जर वेट केला तर मग माझा टाईम निघून जातो आणि हाच टाईम असतो. म्हणून मग मी लगेच जेवढे पडलेले असतील तेवढे घासते आणि नंतर जर काही पडले तर मग मी ते नंतर घासून घेते. आणि या ठिकाणी पिल्लूची बडबड चालू आहे, मम्मी असं मम्मी तसं काहीतरी बोलत असतो. आणि त्यानंतर मी काल रात्रीचे जे भांडे धुवून ठेवलेले होते ते लावून घेते, कारण रात्री लावण्यात येत नाहीत, कारण ते ओले असतात आणि सकाळी लावावेत तर पिल्लू झोपलेला असतो, मग तो उठतो भांड्यांच्या आवाजाने, म्हणून मी ह्याच टायमिंगला रात्रीचे भांडे सगळे लावून घेते. भांडे लावून झाले का लगेचच एप्रण घालते आणि जे आत्ता पडलेले भांडे ते घासून घेते.
भांडे घासण्या अगोदर परत एकदा मी भाजी चेक केली, पण ती अजूनही काही शिजली नव्हती. त्यामुळे ती तशीच परत झाकून ठेवली आणि त्यानंतर लगेचच गॅस वगैरे ते सगळं पुसून घेतलं व्यवस्थित. म्हणजे इकडचं सगळं काम उरकून झालं का लगेचच मी भांड्याच्या साईडला जाईल आणि भांडे पूर्ण लगेचच क्लीन करून घेईल. तर लगेच क्लीन केलेल्या जागेवर पिल्लूला बसवलं आणि त्यानंतर मी घेतले आपले भांडे घासायला. भांडे घासताना मी एक ट्रिक फॉलो करते, ती म्हणजे सगळे मोठे भांडे एका जाळीत आणि तांबे, पेले, कप, ग्लास, चमचे वगैरे जे छोटे छोटे भांडे असतात ते एका जाळीत, म्हणजे ते लवकर मला सापडले जातील. आणि या ठिकाणी आता भाजी पण शिजलेली आहे. आता ती मी एका छोट्या डब्यामध्ये काढून घेते, ज्यामध्ये मी ती भिजत घातलेली होती चवळी. त्याच डब्यामध्ये आता मी ते धुवून घेतला होता डबा, त्याच डब्यामध्ये मी ही चवळी काढून ठेवते. आणि मला जेवढी भाजी टिफिनमध्ये द्यायची ती टिफिनच्या डब्यात सुद्धा काढून ठेवते, म्हणजे ती उघडा ठेवते मी तसाच थोड्या वेळ, म्हणजे ती भाजी पण गार होईल आणि मला काय क्वांटिटी पण कळेल की मला कितपत मोठा डबा बाकीची भाजी काढण्यासाठी पाहिजे. तर मग मला हा डबा पुरून जाईल असं वाटलं आणि मी यामध्ये ती भाजी काढून घेते. त्यानंतर मी कढई वगैरे ते पण घासून घेतलं, कारण तेवढंच ठेवलं तर परत ते संध्याकाळपर्यंत तसंच राहिलं असतं आणि त्यामुळे मी ते लगेचच घासून घेतलं. आणि या ठिकाणी मग माझे भांड्यांचं काम पण पूर्ण होतं आणि लगेचच मी घासण्या वगैरे पण धुवून ठेवते, कारण त्यात जर खरकटे अडकलेलं तसंच ठेवलं तर ते वास खूप घाणेरडा वास सुटतो. आणि त्यानंतर मी परत एकदा छान ओल्या कपड्याने गॅस आणि गॅसचा ओटा क्लीन करून घेते. आणि बेसिनच्या तिथलं पण मी लगेचच सगळं आवरून जिथल्या तिथं ठेवून देते. परत मग संध्याकाळपर्यंत किचनकडे बघायलाच नको, पूर्ण क्लीन करून घेतलं का हा फायदा होतो. आणि मग त्यानंतर माझं आता सगळं क्लिनिंगचं काम झालेलं आहे आणि त्यानंतर मी लगेचच पिल्लूच्या पप्पांचा टिफिन पण भरून घेते. टिफिनमध्ये मी 2-3 चपात्या साईडला ठेवल्या होत्या, त्या चपात्या आता मी टिफिनमध्ये भरते. आणि त्यानंतर मधल्या टिफिनमध्ये मी डाळ भात आणि वरच्या टिफिनमध्ये मग अशी जी साईडला ठेवली होती भाजी भरून ठेवली होती ती भरते. या टिफिन व्यतिरिक्त अजून एक छोटा डबा मी त्यांना देत असते, त्यामध्ये मी सॅलड टाकत असते. तर सॅलडमध्ये आज मी त्यांना दिलेले काकडी आणि त्याबरोबर मी लगेचच त्या पिशवीमध्ये त्यांचा पूर्ण डबा आणि त्यामध्ये एक चमचासुद्धा टाकला आहे डाळ भात खाण्यासाठी, कारण बाहेर हाताने योग्य वाटत नाही. त्यामुळे मग आता त्यांचं टिफिन भरून त्यांना दिला, ते निघाले तर पिल्लू लगेच त्यांच्या पाठीमागे लागला. तर मग मी त्याला इथं मशीनच्या तिथं नादी लावलं, त्याला म्हटलं हो हे सगळे कपडे त्यामध्ये टाक. मग तोपर्यंत मी दुसरे कपडे आणते बाथरूममधून, पण त्याचं काय तो जायचा तो जाणारच, त्यांच्या मागे गेला, प्लायवूडपर्यंतच जातो, त्याच्यानंतर त्याला जाता येत नाही. आणि आता ह्या ठिकाणी बोलत बोलत माझं धुणं पण मशीनला लावून झालेलं आहे आणि पिल्लूची मध्ये मध्ये लुडबुड चालूच आहे. पण काय आता ऑप्शन नसल्यामुळे मला एकटीलाच याला बघून सगळे कामं हँडल करावे लागतात. आणि तो असे बटन फिरवतो, त्यामुळे मी मशीनचं जे कव्हर आहे ते शेवटपर्यंत खालीपर्यंत ती चेन लावते, म्हणजे त्याने परत त्या बटनांकडे जाऊ नये. आणि त्यानंतर मी लगेचच येते हॉलमध्ये, जो आमचा बेड आहे तो मी आता सगळा क्लीन करून ठेवते. आणि आहोंने तिथं 2-3 शर्ट ठेवले होते, इस्त्री करून ठेवाच असं सांगून गेले होते जाताना. मग काहीतरी साईडला ठेवले आणि लगेचच बेड वगैरे ते सगळं बनवून म्हणजे बेडचा सोफा बनवून घेतला. आणि या ठिकाणी माझा सोफा पण बनवून झाला. त्यानंतर मी जे अंथरूण पांघरूण आहे त्याच्या पण घड्या घालून ठेवते. आणि पिल्लूची आणि देवांशची मध्ये मध्ये काहीतरी लोडबुड चालूच होते. तो असा धिंगाणा करतो नुसता आणि तक्ते पडला तो असाच करतो, उगीचच काहीतरी नखरे करायला जातो आणि दुखापत करून ठेवतो. तर झालं आहे आता माझं अंथरूण पांघरूण पण घड्या घालून झाल्यात आणि मी आता लगेचच झाडू मारून घेणार आहे. झाडू मारून घ्यायच्या आधी मी त्यांना म्हटलं वरती बसा सोफ्यावरती, तर तसं एकटा असतं तर त्याने ऐकलं नसतं, पण देवांश बसला म्हणून तो त्याला भरपूर असं कॉपी करतो म्हणून त्याचं ऐकलं आणि तो बसला. त्यानंतर माझं आता सगळ्या घरातलं झाडून घेणं चालू आहे. सकाळी एकदा केर काढून झाल्यानंतर परत या टायमिंगलासुद्धा भरपूर केर निघतो घरातून, कारण वरती दुसऱ्या मजल्यावरती घर असल्यामुळे धूळ भरपूर येते. आणि मग त्यानंतर केर वगैरे भरून घेतलं आणि लगेचच मी वॉशरूम दोन्ही पण वॉशरूम म्हणजे टॉयलेट आणि बाथरूम दोन्ही क्लीन करून घेतलं. मी हे रेग्युलर रोज करतेच
अगोदर टॉयलेट क्लीन केलं आणि त्यानंतर अंघोळीचं बाथरूम क्लीन केलं. कारण जे फरशी पुसायच्या अगोदर जर हे क्लीन केलं ना तर ते परवडतं, कारण ते धुतलेलं पाणी बाहेर येत नाही आणि आलं जरी तर फरशीनंतर पुसतं, त्यामुळे ते फरशीसोबत पुसलं जातं. आणि टॉयलेट बाथरूम घासून झाल्यानंतर मी बेसिंगच्या इथे जो मिरर आहे तो मिरर आणि बेसिंग हे पण लगेचच घासून घेते, कारण रोज आपण चेहरा वगैरे धुतो तर त्याचे ते पाण्याचे डाग वरती पडतात आणि ते मिररवरती भरपूर डाग पडतात, त्यामुळे मिरर क्लीन करणं खूप गरजेचं वाटतं. आणि मी हँडवॉशनीच मिरर क्लीन करते, कारण दुसरं काही मला असं वाटत नाही की खूप जास्त हार्ड त्याला काही डाग असतात. हँडवॉशने ते डाग निघून जातात, त्यामुळे हँडवॉश आणि तिथं असतो पण हँडी, तर मग मी त्याने ते मिरर क्लीन करून घेते. आणि त्यानंतर हार्पिकने खालचं हे क्लीन करते, जे टाईल्स आणि बेसिंग आहे ते हार्पिकने क्लीन करते, त्याने हे ते स्वच्छ निघतं. आणि बेसिंग क्लीन झाले की लगेचच मी पोछाने आपल्या फरशा पण पुसून घेते, म्हणजे एकसोबतच माझे सगळे पाण्यातले कामं होऊन जातात आणि नंतर परत मला पाण्यात जाण्याची गरज पडत नाही. आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की पिल्लूचं चालूच आहे, खाली उतर वर बस वगैरे. 4 वेळा तो फरशीवर डाग पाडतो, मी 4 वेळा ते पुसून घेते. आणि फरशी वगैरे क्लीन झाली आणि फुल फॅन मी केला होता हॉलचा, म्हणजे फरशी लवकर सुकेल. आणि फरशी सुकली त्यानंतर मी पिल्लूला एक डिशमध्ये वरण भात घेऊन आलेली आहे आणि मी त्याला ते वरण भात खाऊ घालते. आणि जेवण झाल्यानंतर त्याचा चेहरा वगैरे छान क्लीन करते, पाणी पाजते आणि त्यानंतर त्याचं पूर्ण मेकअप म्हणजे गंध पावडर करते, पूर्ण टिक्का वगैरे लावते. त्याला पण या गोष्टींची खूप हौस आहे आणि मी पण लावते, कारण पहिल्यापासून सवयच लागलेली माझी, ती सवय काही सुटत नाही. मी गालावर वगैरे सगळीकडेच टिपके देते. हळूहळू करणारे ती सवय बंद. आता तो 1.5 वर्षांचा झालेला आहे आणि तो कसं पाय देतोय, पायाला लाव, हाताला लाव असं करतोय. त्याला पण आता ते कळतं, तर त्याला वाटतं इथं लावावं तिथं लावावं. मग तसंच त्याचं पूर्ण गंध पावडर मी आता करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी आता त्याला डायरेक्टली ब्लँकेट घालून झोळीत घालणार आहे. लगेच तो झोपतो, कारण त्याचा टाईमच झालेला आहे. 10:30 ते 10:30च्या दरम्यान तो झोपतो. आणि तो झोपेपर्यंत बरोबर मी घड्याळ पाहिलं होतं, बरोबर 10:30 वाजले होते. आणि मी त्याला बेडरूमचा दरवाजा लावून घेते, कारण त्याला माझ्या कुठल्याही आवाजाने तो उठू नये. आणि त्याला झोपी लावलं का लगेचच मी घेते देवपूजा करायला, कारण 10:30च्या दरम्यान मी देवपूजा करते. मला लवकरच करण्याची इच्छा असते, पण काय करणार, सगळं मॅनेज करून मुलगा, घर, स्वयंपाक, परत नवऱ्याचं सगळं करून मग मला वेळच होतो. पण जाऊ दे, ठीक आहे, 12च्या आत देवपूजा होते ते पण खूप आहे. पहिलं मी करायचे की सकाळी उठल्या अगोदर देवपूजा आणि नंतर बाकीचे कामं, पण आता ते नाही पॉसिबल होत, ते रुटीन आता नाही पाळणं होत. आता नवीन रुटीन बसलं आहे, कारण जसं पिल्लू मोठं होतं आहे तसं त्याचे काहीतरी हे येतं आणि तो काही कामं नाही करू देत मला जागे असताना, म्हणजे देवपूजा वगैरे. तर तो सगळं इकडचे देव तिकडं सगळं करून टाकतो. तर एका ह्याने बरं पण होतं आहे की तो झोपल्यानंतर मी देवपूजा करायला घेते. तर या ठिकाणी आता माझी देवपूजासुद्धा करून झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता की देवपूजा झाल्यावर घरात किती प्रसन्न असं वातावरण निर्माण होत आहे आणि छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. देवपूजा झाल्यानंतर मी स्वामींच्या इथले पण, म्हणजे हॉलमध्ये जो स्वामींचा फोटो आहे तिथले पण दिवाबत्ती वगैरे करून घेतलेली आहे. स्वामींपासूनच सर्व काही आहे, स्वामींमुळेच मी आहे, स्वामींमुळेच माझं बाळ आहे आणि माझं बाळसुद्धा स्वामींचाच प्रसाद आहे, त्यामुळे मी स्वामींना खूप मानते. त्यानंतर मी जेवण करून घेतलं आणि जेवण केल्यानंतर वेळ झाली ती झाडांना जेवण द्यायचे, म्हणजे झाडांचं पाणी वगैरे चेंज. माझ्या घरात खूप सारे मनी प्लांट आहेत. मला असं वाटतं की झाडांमुळे घरात जिवंतपणा येतो, त्यामुळे मला प्लांट्स, म्हणजे घरात स्पेशली मनी प्लांट्स फार आवडतात. तर मी घरातल्या झाडांचं पाणी चेंज केलं आणि त्यानंतर बाहेरच्या झाडांना देखील पाणी दिलं. झाडांचं पाणी देऊन झालं आणि त्यानंतर मशीन पण झालेली होती, तर मशीनमधले सगळे कपडे काढले आणि बाहेर स्टँड आहे त्या स्टँडवरती वाळत घातले. आणि आहोंनी जाताना जे शर्ट काढून ठेवले होते की मी येईपर्यंत एवढे शर्ट इस्त्री करून ठेव, तर आता ते इस्त्री करून घेते. त्यांनी 4 शर्ट काढून ठेवले होते
आणि 11:15च्या दरम्यान मी इस्त्रीला लागले आणि 3 शर्ट इस्त्री झाले आणि लगेचच पिल्लू उठून बसला. त्याच्यामुळे 4था शर्ट काही मी इस्त्री केला नाही आणि 1:15 वाजेपर्यंत मी हे केलं आणि 1:15ला बरोबर पिल्लू उठलेला आहे. तर चला आता 1:15 वाजलेला आहे आणि माझी इस्त्री वगैरे पण करून झाली आणि बिट्टू पण उठून बसलेला आहे. तर त्याला घेते आणि आता माझं दुपारनंतरचं रुटीन चालू होईल. तर कसं वाटलं तुम्हाला आजचं माझं सकाळ ते दुपारचं रुटीन? नक्कीच इथपर्यंत आला आहे ह्याचा अर्थ तुम्हाला आवडलेला आहे. आणि व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. आणि माझं काही चुकत असेल किंवा माझ्यासाठी काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.